तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत दुर्गादित्यमध्ये सरपंचांचा मनमानी कारभार चालतो असा आरोप स्थानिक ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केलेला आहे। एकीकडे गावचा विकास व्हावा म्हणून सरपंच उपसरपंच सह गावनिहाय सदस्य अशी साखळी तयार केली जात असते, मात्र दुर्गादित्य ग्रामपंचायतमध्ये सरपंच अमर तायडे हे सदस्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता गावातील कामे परस्पर करून घेतात असा आरोप दुर्गादित्य येथील ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी संग्रामपूर यांना दिलेल्या एका निवेदनातून केला आहे। दरम्यान एकीकडे ग्रामपंचायत कार्यालयातून सदस्यांना सभेची नोटीस 2 दिवसांपूर्वी दिली जाते आणि वेळेवर मीटिंग रद्द करत ग्रामपंचायतला कुलूप असते। त्यावर आज मीटिंग रद्द केली आहे असे सरपंचांकडून उत्तर येते असाही आरोप दिलेल्या निवेदनात नमूद आहे। तर दुसरीकडे शासनाकडून आलेला निधी आणि गावातील कराच्या माध्यमातून जमा झालेल्या या पैशाची सदस्यांना कोणतीही माहिती न देता किंवा त्यांना विश्वासात न घेता परस्पर दुसरीकडे खर्च केला जातो। जमा असलेल्या किंवा झालेल्या खर्चाची माहिती विचारल्यास सरपंच नेहमी टाळाटाळ करतात असा ग्रामपंचायत तथा सरपंचांचा मनमानी तसेच भोंगळ कारभार किती दिवस चालणार असा प्रश्न सदस्यांनी निवेदनातून प्रशासनाला केलाय। येत्या 7 दिवसाच्या आत सरपंचांना सांगून कामकाज विकास कामे न झाल्यास किंवा नागरिकांचे प्रश्न न सुटल्यास व सरपंचांनी आम्हाला विश्वासात घेऊन गावातील समस्या न सोडवल्यास ग्रामपंचायत कार्यालय दुर्गादित्य समोर ग्रामपंचायतला कुलूप ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनातून देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आपण ग्रामपंचायत सदस्य दुर्गादित्य तर आम्हाला सभेची नोटीस दिनांक 28 तारखेला भेटली होती। 30 तारखेला सभा आहे म्हणून आणि 30 तारखेला आज आम्ही ग्रामपंचायतला गेले असता ग्रामपंचायतला कुलूप लावलेले होते। सरपंचाला फोन केला असता सरपंच म्हणले की आज मीटिंग रद्द झाली तर आपण कधीतरी घेऊ। तरी सरपंच त्याच्या मनमर्जीनुसार कामं करतात, मनमर्जीने मीटिंग घेतात आणि कुठलीही माहिती न देता असंच मीटिंग रद्द करतात। तर अशा प्रकारे सरपंचाचा हा मनमर्जीने कारभार चालू आहे। माझं नाव संगीता विजय आंबोरे, गाव दुर्गादित्य सदस्य। आज 30 तारीखला मीटिंग सांगितली होती, तर ग्रामपंचायतला जाऊन तिथं कुलूप लागलेलं होतं। नंतर सरपंचाला फोन केलं की आज मीटिंग आहे, तर सरपंच बोलला घेऊ कधीतरी। आज रद्द झाली मीटिंग या कामकार मीटिंगने आणि सरपंचाचा सगळा मनमानी कारभार चालते। कुठल्या गोष्टी विश्वासात न घेता मनमानी कामं कर। बोल सुमित, कायसाठी आला तुझा? हो ना, आज दिनांक 30/5 रोजी आम्हाला ग्रामसभेची नोटीस देण्यात आली होती, परंतु वेळेवर सरपंचाला फोन लावला असता सरपंच म्हणाले की आज मीटिंग रद्द झाली आणि सरपंचांनी 3 सदस्य आम्ही ग्रामपंचायतवरती हजर झालो, परंतु इथं सरपंचच हजर नाहीत आणि सरपंचाला फोन लावला असता सरपंच म्हणतात की मीटिंग रद्द झाली। ऐन वेळेवरती सरपंचांनी मीटिंग रद्द केली। आम्ही आमचे कामधंदे सोडून इथं ग्रामपंचायतवरती हजर झालो आणि सरपंचांनी आम्हाला सांगितले की आता मीटिंग रद्द झाली।